रोज सकाळी नाश्त्याला तेच ते पोहा, इडली, उपमा खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, तर 1 वाटी तांदळाच्या पिठापासून मस्त मऊसूत आणि जाळीदार असे तुम्ही हे मसाला घावन बनवू शकता. बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे. अगदी झटपट 5 ते 10 मिनिटात तुम्ही हे घावन बनवू शकता. शिवाय त्यासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी नारळाची चटणीसुद्धा पाहणार आहोत. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 मोठी वाटी गच्च भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे मी हे रेडीमेडच तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही जर रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून ते सुकवून आणि त्याचं पीठ दळून आणलं तरीसुद्धा चालेल. पण मी इथे हे रेडीमेडच पीठ वापरलेलं आहे. 1 मोठी वाटी भरून इथे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला फक्त 4 चमचे इथे बारीक रवा वापरायचा आहे. पोहे खाण्याचा जो चमचा असतो, त्या चमच्याने बरोबर 4 चमचे इथे मी हा बारीक रवा घेतलेला आहे. रवा शक्यतो आपल्याला इथे बारीकच वापरायचा आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, ते यामध्ये घालून घेऊ. आता लहान मुलं खाणार आहेत, त्यामुळे हिरव्या मिरचीचं प्रमाण इथे मी थोडं कमीच वापरलेलं आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा इथे मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत. त्यानंतर 2 चमचे इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तीळसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. तीळ घातल्यामुळे सुद्धा घावन अगदी छान लागतात, चवीला मस्त लागतात. तर इथे एक मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर थोडंसं किसलेलं गाजर आहे, ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या ॲड करू शकता. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती सुद्धा यामध्ये ॲड करूयात. आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं होतं, त्याच वाटीने सुरुवातीला बरोबर इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. ते 1 वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच वेळेस जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं-थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे पाण्याचा आपल्याला अंदाज येतो. तर 1 वाटी पाणी घालून आपल्याला सुरुवातीला हे बॅटर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता बॅटर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेते आणि पुन्हा आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर हे घावन बनवण्याचं जे बॅटर आहे ते आपल्याला खूप जास्त पातळ देखील नाही आणि खूप जास्त घट्ट देखील बनवायचं नाही आहे. अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत. आता इथे जवळपास 1.5 वाटी आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे. बॅटर बघू शकता अजून खूप आपलं घट्ट आहे. परत यामध्ये इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर 2.5 वाटी इथे आपण पाणी वापरलेलं आहे. तर 2.5 वाटी पाणी इथे मला लागलेलं आहे. तुम्हाला पाणी थोडंफार इथे कमी जास्त लागू शकतं. सर्व बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ आपल्याला बनवायचं नाही आहे. त्यानंतर लगेचच यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. जर बॅटर खूप पातळ झालं तर घावन जे आहे ते तव्याला चिटकतील आणि बॅटर जर खूप घट्ट झालं तर घावनाला पाहिजे तशी जाळी पडणार नाही. त्यामुळे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं असं आपल्याला हे बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे. आता हे थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊयात आणि खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी पाहूयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी ओल्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडेसे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत. साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या देखील यामध्ये ॲड करून घेऊयात. थोडीशी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती सुद्धा यामध्ये घालायची आहे. त्यानंतर लगेचच सोबत यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहोत आणि अगदी पाव चमचा इथे मी साखर घातलेली आहे. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही थोडासा यामध्ये लिंबू पिळून घातला तरीसुद्धा चालेल. आता गरजेनुसार यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक अशी याची चटणी तयार करून घ्यायची आहे. जेवढं तुम्हाला घट्ट किंवा पातळ चटणी हवी त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर मिक्सरमधून मस्त अशी ही बारीक चटणी इथे मी वाटून घेतलेली आहे. आता तुम्ही नुसतं अशीच सुद्धा खाऊ शकता, पण चटणी अजून मस्त खमंग आणि टेस्टी होण्यासाठी आपण फोडणी घालणार आहोत. तर मस्त यावरून इथे मी जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि थोडीशी सुकी लाल मिरचीची फोडणी यावर घालते. म्हणजे आपली जी चटणी आहे ती अगदी मस्त चटपटीत आणि छान खमंग अशी तयार होईल. तर इथे आपली मस्त ओल्या नारळाची घावनासोबत खाण्यासाठीची मस्त चटपटीत अशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. आता आपण ही चटणी साईडला ठेवून देऊयात आणि लगेचच आता आपण घावन बनवायला घेऊयात. घावन बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. सुरुवातीला याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता प्रत्येक घावन बनवताना तेल लावण्याची अजिबात गरज नाही आहे. फक्त सुरुवातीला पहिलं घावन आपण बनवतोय म्हणून थोडंसं याला तेल लावून घेतलेलं आहे.
तर घावण बनवण्याच्या अगोदर एकदा बॅटर आपल्याला अशा पद्धतीने तळापासून हलवून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं, जे पीठ आहे ते खाली तळाला जाऊन बसतं आणि पाणी वरती राहतं. त्यामुळे बॅटर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पॅन चांगला कडकडीत गरम झाला, की त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर यामध्ये सोडून घ्यायचं आहे. पॅन चांगला कडकडीत गरम राहिला, की आपलं जे घावण आहे त्याला जाळी अगदी सुंदर पडते. तर मस्त असं बॅटर पसरवून घेतलेलं आहे. 2 मिनिटांसाठी यावर आता झाकण ठेवूयात. 2 मिनिटांनंतर यावरचं आपल्याला झाकण काढायचं आहे आणि पुन्हा मिनिटभर आपण याला असंच ठेवणार आहोत. वरची साईड थोडीशी हलकीशी सुकली की मग आपण याला पलटी करून घेणार आहोत. जाळी पाहू शकता, अगदी मस्त सुंदर अशी जाळी पडलेली आहे आपल्या घावणाला. वरची साईड हलकीशी सुकल्यानंतर साईडच्या कडा त्याच्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आता आपण याला पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचं आहे. तर हे मसाला घावण बनवण्यासाठी एकतर तुम्हाला नॉनस्टिकचाच पॅन वापरावा लागेल किंवा जर तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर अतिउत्तम. तुम्ही बिडाच्या तव्यावर सुद्धा हे मसाला घावण बनवू शकता. दोन्ही साईडने घावण अगदी मस्त असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या जाळीवर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातली जी वाफ आहे ती निघून जाते. आणि आता सर्व घावण इथे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते. तर अगदी झटपट मस्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून इथे साधारण 6 ते 7 असे आपले घावण बनवून तयार होतात. आणि अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात हे बनवून तयार होतात. छान जाळीदारसुद्धा होतात, चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागतात. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने हे मसाला घावण नक्की ट्राय करून बघा. ओल्या नारळाच्या चटणीसोबत चवीला अगदी भन्नाट लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.